सारखे वाटले. त्यांचे डोळे पाण्याने भरून आले आणि त्या श्रीकृष्णास म्हणाल्या, बाळा, तुझ्या विरहाने आम्हा दोघांचे प्राण निघून जातील. तुझ्याशिवाय आम्हाला कोणी नाही. तू आमचा जीव की प्राण आहेस. याकरिता आम्हा सोडून जाण्याचा विचार तू सोडून दे. हे ऐकून श्रीकृष्ण आईला म्हणाला, आई, तू चिंता करू नकोस. माझ्या ठिकाणी भाव ठेवून तुम्ही जीवनाची वाटचाल करावी. तुम्ही जेव्हा जेव्हा माझी आठवण काढाल, माझे स्मरण कराल, त्या त्या वेळी मी तुमच्या समोर हजर होईन. तुम्हा दोघांनाही अंतिम सद्गती प्राप्त होईल. आणि मग आई वडिलांचा आशीर्वाद घेऊन श्रीकृष्ण अक्कलकोटला गुरुदर्शनास निघाला. अक्कलकोट गावाजवळ येताच श्री नृसिंहभान स्वामींनी त्यांना दर्शन दिले आणि वनात एका